नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता वासुदेवाच्या वेशातल्या सिंधूला श्रीकांतने रूमच्या बाहेर पाठवलेले असते आणि दरवाजा बंद केलेला असतो. इकडे आता सिंधू ही बाहेर जाताच लगबगीने आता श्रीकांत त्याच्या त्या रूमच्या कपाटाशेजारी जातो आणि पटकन मागे पुढे बघत ते कपाट उघडतो. कपाटचा दरवाजा स्लायडिंगमध्ये बाजूला करता श्रीकांत हा त्या कपाटाच्या आतमध्ये जातो. सिंधू आता काचेतून बाहेरच्या दरवाजातून ते सगळं बघत असते आणि श्रीकांत आतमध्ये जाता सिंधू विचार करत म्हणते की हा श्रीकांत आत्ता असा काय करतोय आणि कपाटातून आतमध्ये कसा गेला. तेव्हा आता श्रीकांत आतमध्ये जाताच हळूच सिंधू ही दरवाजा उघडते आणि पुन्हा दरवाजा बंद करून त्या कपाटाशेजारी जाते आणि कपाटाला कान देते. इकडे आता श्रीकांत हा त्या कपाटाच्या दरवाजातून आतमध्ये जाऊन दुसऱ्या रूममध्ये त्याने एंट्री केलेली असते आणि समोर ही मधू बसलेली असते. मधूला बघता श्रीकांत खूप खुश झालेला असतो. तेवढ्यात आता सिंधू तो कपाटाचा दरवाजा पुन्हा उघडते आणि त्या कपाटाच्या आतमध्ये जाऊन त्या कपाटाला कान देऊन ऐकू लागते. तेव्हा आता वासुदेवाच्या वेशातली सिंधू विचार करते आणि म्हणते की श्रीकांत या दरवाजातून आतमध्ये गेला म्हणजे याला दुसरा दरवाजा आहे की काय आणि हा सगळा काय प्रकार आहे. इकडे आता दुसऱ्या रूममध्ये आलेला श्रीकांत हा मधूसोबत बोलू लागतो. तर तेवढ्यात पाठीमागून हळूच आता सिंधू ही पडदा बाजूला करते आणि पडदा बाजूला करताच सिंधूच्या समोर बसलेल्या मधूचे पाय येतात. त्यानंतर अजून सिंधू थोडा पडदा बाजूला करते. तर त्यानंतर मधूच्या कानातलं आता सिंधूला दिसू लागते. ते बघताच आता सिंधू अजून पडदा बाजूला करते आणि लगेच आता श्रीकांत ते कानातलं टेबलवरचं आपल्या हातात घेतो आणि मधूला म्हणतो की मधू, हे तुला कानातलं सापडलं ना, ते बरं केलं. त्यांना हा तुझ्या कानातल्याचा पुरावा मिळाला होता आणि ते कानातलं तू घेऊन आलीस. पाठीमागून वासुदेवाच्या वेशातली सिंधू आता ते सगळं ऐकत असते आणि ते कानातलं बघताच आता सिंधूला ते तर कानातलं मधूचं आहे आणि आपल्याला सापडलं होतं. तेव्हा ते कानातलं आपल्याला कसे सापडले. त्या बॉक्सला आग लागून त्या गाद्या जळत असताना आपण तिथे आग विझवायला गेलो आणि मग ते कानातलं आपल्या डोळ्यासमोर येऊन आपण ते कसं हातात घेतलं, हे सगळं आता सिंधूला आठवते. आणि लगेच ते बघत सिंधू विचार करते की म्हणजे याचा अर्थ हे कानातलं मधूचं आहे. तर आता इकडे श्रीकांत ते कानातलं मधूकडे देत म्हणतो की हे घे कानातलं आणि चांगलं जपून ठेव आता. आणि आता श्रीकांत ते कानातलं देत मधूला म्हणतो की आता कोणतं टेन्शन घेऊ नकोस, राणी ही केस आता आपणच जिंकणार आणि ती केस आता ती हरणार आहे. आणि लगेच मधूकडे बघत सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. मधू खुश होऊन श्रीकांतकडे बघत हसत असते. ते बघून आता लगेच सिंधू विचार करते की म्हणजे मधू तू इथे जिवंत आहे आणि रत्नबारक्यांच्या घरातील लोकांना तू मेल्याचं नाटक केलंयस आणि राघवला जेलमध्ये टाकलंयस आणि राघवला त्रास देण्याचा तू प्रयत्न करते, हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं असतं. आणि लगेच सिंधू विचार करते की मधू आता तू बघच, नाही मी तुला तुझ्या भाषेत उत्तर दिले तर नाव सिंधू लावणार नाही. आणि इकडे आता तेवढ्यात एक वेटर म्हणजे त्या श्रीकांतचा नोकर चहा घेऊन त्या रूममध्ये आलेला असतो आणि हळूच टेबलवर चहा ठेवून तो नोकर पुन्हा बाहेर निघून जातो. तर इकडे श्रीकांत हा मधूला सांगत असतो आणि पडद्याच्या आडून बाजूला करत त्या कपाटातून सिंधू ते सगळं ऐकत असते. आणि एका झटक्यात लगेच सिंधू पडदा बंद करते आणि आतमध्ये लपते. तर त्या पडद्याचा आवाज आता मधू आणि श्रीकांतला आलेला असतो. तेव्हा आता बोलणे थांबवत दोघेही त्या कपाटाच्या पडद्याकडे बघू लागतात आणि आता सिंधू त्या कपाटात लपलेली असते. तर श्रीकांत आणि मधू त्या कपाटाकडे बघत असतात. तर तेवढ्यात आता लपलेली सिंधू विचार करते की यांना माझा संशय आला तर नसेल आणि आत्ता काहीतरी करायला हवं. तेव्हा आता विनायका तू माझी मदत कर असे सिंधू आता गणपती बाप्पाला बोलते. आणि तेवढ्यात आता श्रीकांत धर्माधिकारी हा कपाटाचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये बघतो. तर आतमध्ये 2 ते 3 कपडे फक्त आतमध्ये असतात आणि बाकी तिथे कुणीच नसतं. तर श्रीकांत सगळीकडे त्या कपाटात बघतो आणि पुन्हा खुश होऊन मधूकडे बघत हसतो. इकडे आता पुन्हा कपाटाचा दरवाजा लावून श्रीकांत धर्माधिकारी हा मधू समोर येतो. तर मधू टेन्शनमध्ये विचार करत असलेली बघून धर्माधिकारी म्हणतो की अगं मधू, काय झालं, काय चाललंय तुझ्या मनात, कसला विचार करतेस. तेव्हा आता विचार करत मधू म्हणते की मला रत्नबारक्यांच्या घरातील CCTV फुटेज चेक करायचंय.
तेव्हा आता लगेच श्रीकांत म्हणतो की बघ आणि लॅपटॉप समोर धरत आता मधू रत्नबारक्यांच्या घरातील CCTV फुटेज चेक करू लागते. आणि ते बघत असताना ऋतूच्या रेश्मा शेजारून सिंधू कशी तावातावाने निघून गेली आणि बाहेर हॉलमध्ये सुद्धा येण्या जाण्याच्या रस्त्यावरती CCTV फुटेज क्लिअर कट मधूला दिसत असते. आणि आता मधू बेडरूममध्ये सुद्धा CCTV फुटेज चेक करते. तर ते बघून श्रीकांत म्हणतो काय झालं मधू? मधू म्हणते की मामा सिंधू सकाळी घरातून बाहेर पडली आणि अजूनही ती घरामध्ये आलेली नाहीये. तेव्हा आता मधू म्हणते की मामा तुला याचा अर्थ कळतोय का? सिंधू घरी नाहीये म्हणजे ती इथे आहे आपल्या इथे डेफिनेटली. तर आता श्रीकांत म्हणतो की नाही ग मधू, अगं सकाळपासून मी तर घरातच आहे, कोणीच आलेलं नाही. फक्त सकाळी वासुदेव आला होता आणि तोही लगेच निघून गेला. तर मधू म्हणते वासुदेव? तर श्रीकांत म्हणतो हो. तेव्हा आता लगेचच मधूच्या डोळ्यासमोर सिंधूने कशी आता कृष्णा बनवून ॲक्टिंग केली होती आणि सांगितलं होतं की अगं तो लंबू कुठे आणि आपण कुठे? तो लंबू मी कशाला त्याच्याशी लग्न करील? आणि कृष्णा बनण्याचं आता सिंधूचं नाटक हे मधूच्या डोळ्यासमोर येत असते. आणि डिलिव्हरी बॉयच्या वेशात मिशा लावून सिंधूने कसे पार्सल मागितलं होतं हे देखील आता मधूच्या डोळ्यासमोर येते. आणि मिशी लावलेली सिंधू कशी त्यांच्याकडे बघत हसत होते आणि ती कशी वेश धारण करू शकते हे आता मधूच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि आता श्रीकांत धर्माधिकारी मधूकडे बघत म्हणतो काय ग मधू, कसला विचार करते? ताडकन उठून उभा राहत मधू म्हणते की मामा अरे तो वासुदेव घरभर फिरून गेला, त्याने सगळी माहिती घेतली, तू कसला विचार करतोयस? तेव्हा आता मधूची ती अवस्था बघून श्रीकांत म्हणतो की शांत बस. तुला पोलिसांची त्यांची तशी अवस्था बघून ना तुझं डोकं सुद्धा त्या पोलिसांसारखं झालं, सारखं संशय धरतेस तू. मधू म्हणते की मामा अजिबात नाही. तेव्हा आता मधू म्हणते की मामा इथे राहून मी अगदी शांत चित्ताने विचार करू शकते. मामा तुला कळतंय का तो वासुदेव नव्हताच. मधू म्हणते की वासुदेवाचं रूप घेऊन सिंधू इथे आली होती आणि मामा तुला ती मूर्ख बनून गेली. श्रीकांत म्हणतो की नाही ग मधू, तू काहीही विचार करू नकोस, तो वासुदेवच होता आणि आय एम शुअर तिने मला इथे बघितलंच असणार. तर श्रीकांत म्हणते एवढ्या आत्मविश्वासाने कसं सांगू शकतेस मधू तू? मधू म्हणते की मामा मला एक सांग ना तू. मधू म्हणते की त्या वासुदेवाशी तुझं काय बोलणं झालं मला ते सांग. तर श्रीकांत वासुदेवाने त्याला काय काय सांगितले ते सगळं आता श्रीकांत मधूला सांगतो. वासुदेवाने त्याचा हात कसा बघितला, भविष्य कसं सांगितलं हे आता श्रीकांत मधूला सांगत असतो. आणि ताडकन आता वासुदेव बाजूला जात वासुदेवाने श्रीकांतला सांगितलेलं असतं की वत्सा तुझ्या जवळच्या व्यक्तीवरती अतिशय मोठं संकट येणार आहे. श्रीकांत म्हणतो की असं काही नसतं. सिंधू म्हणते की तसंच आहे. वासुदेवाने सांगितलेलं असतं की वत्सा असंच आहे आणि त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात तू सुद्धा अडकणार आहेस. श्रीकांतने सिंधूला सांगितलेलं असतं की माझी कोणतीही जवळची व्यक्ती इथे राहत नाही. सिंधूने हात वर करत सांगितलेलं असतं की नसेलही राहत पण ती व्यक्ती तुला भेटायला इथे येईल आणि ती एक तरुण स्त्री आहे आणि मला वाटतंय की ती तुझी जवळची स्त्री इथेच कुठेतरी आहे. आणि आता श्रीकांतचे ते बोलणे ऐकताच मधूला ती सिंधूच असल्याचा दाट संशय येऊन खात्री ही झालेली असते. रागाने मधू मामाला म्हणते की हे बघा मामा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना कुणालाही आतमध्ये घेऊ नका आणि त्या सिंधूवरती अजिबात विश्वास ठेवू नका. आणि आता जर त्या सिंधूला मी इथे असल्याचं जर कळलं असेल तर ती मला एक्सपोज केल्याशिवाय गप्प राहणार नाही मामा. श्रीकांत म्हणतो की हे बघ मधू, तू शांत हो अगोदर. श्रीकांत म्हणतो की जरी तुला तिने बघितलं असेल ना तरी तुला ती काहीच करू शकत नाही. मधू म्हणते की एवढा कॉन्फिडन्स का मामा? श्रीकांत म्हणतो की हो, आणि बघ आता मी काय करतो ते, हे प्रकरण मी कसं हाताळतो ते. श्रीकांत म्हणतो की जरी तुला तिने बघितलं ना तरी ती काहीच करू शकणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव मधू. आणि आता लगेचच श्रीकांत म्हणतो की बघ आता मी काय करतो ते. तर इकडे तावातावाने वासुदेवाचा वेश टाकून सिंधू ही लगेचच पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. ताडताड आता राघवकडे जाऊ लागतात. सालेकर टेबलवर बसलेला असतो आणि सालेकर आता सिंधूला थांबवतो. सालेकर म्हणतो की मॅडम, तर लगेचच सिंधू म्हणते की मला राघवांना भेटायचंय. सालेकर म्हणतो मॅडम पण आता ड्युटीची वेळ आणि भेटण्याची वेळही संपत आली. सिंधू म्हणते की मला एक महत्त्वाचं बोलायचंय त्यांच्याशी. सालेकर म्हणतो ठीक आहे आणि लगेच सालेकर सिंधूला भेटण्यासाठी आता राघवकडे पाठवतो. आणि राघवला भेटताच आता लगेचच सिंधू राघवकडे बघते. राघव म्हणतो काय झालं सिंधू? तर सिंधू म्हणते की राघव मधू जिवंत आहे. ते ऐकताच आता राघवच्या डोळ्यात चमक आलेली असते
आणि लगेचच मधू जिवंत आहे हे कळताच राघव म्हणतो की म्हणजे आपला संशय खरा ठरला तर. कशी आहे ती बिनलाजी मधू. राया गेल्यानंतर आपल्या घरच्यांनी त्या मधूला मुलीसारखं जपलं आणि मुलीसारखं सांभाळून आपल्या घरात ठेवलं. राघव म्हणतो की रुक्मिणी काकू तर तिची बाजू घेऊन आपल्याशी भांडली सुद्धा आणि तिने रुक्मिणी काकूचा सुद्धा विश्वासघात केलाय. राघव म्हणतो की अगं ती मधू सेल्फिश होती हे तर मला माहीतच होती, पण ती मधू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल ना याचा मी विचारही केला नव्हता. तेव्हा आता विचार करत सिंधू म्हणते की राघव जाऊ द्या, आता त्या मधूचा विचार करत बसण्यास काहीच अर्थ नाही. आता त्या मधूला तिच्या जाळ्यात कसं अडकवायचं याचा आपल्याला विचार करावा लागेल. तेव्हा आता राघव म्हणतो सिंधू तू अगदी बरोबर बोलतेस आणि तुला जर संशय आला नसता तर आमच्या समोर जे घडलं त्यालाच आम्ही खरं मानत बसलो असतो. सिंधू म्हणते की न बोलावता आलेले डॉक्टर आणि न बोलावता आलेली ॲम्ब्युलन्स हे सगळं ऐकल्यानंतरच राघव मला संशय आला होता. सिंधू म्हणते की आणि मग माझ्या मनाला सतत अस्वस्थ वाटत होतं आणि काहीतरी चुकतंय असंच मला वाटत होतं आणि मधू जिवंत आहे हा विचार देखील माझ्या मनात येऊनच गेला होता असे सिंधू राघवला समजावते. सिंधू म्हणते की पण ते सिद्ध करायला मधू जिवंत आहे हे यासाठी माझ्याकडे काही पुरावा नव्हता, पण जेव्हा मी तिच्या घरी गेले ना आणि जेव्हा मी तिला बघितलं ना तेव्हा मला कळलं की मला इतकं बेचैन का वाटत होतं म्हणून. राघव म्हणतो की आता त्या मधूला तिच्या जाळ्यातून अडकवून बाहेर काढावं लागेल आणि मधू जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी आता आपल्याला पुरावे लागतील. सिंधू म्हणते की पण तो पुरावा एवढ्या सहजासहजी नाही मिळणार राघव. तर आता राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नको, यामध्ये आपण आता कमिशनर सरांना सुद्धा इन्व्हॉल्व करू. तेव्हा आता राघव म्हणतो की कमिशनर सर जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला खूप गोष्टी सहज आणि सोप्या होतील. सिंधू म्हणते खरं आहे राघव तुमचं. तेव्हा आता राघव म्हणतो की जर कोर्टात केस जाण्या अगोदर आपण जर पुराव्यासकट मधू जिवंत आहे हे सिद्ध करू शकलो तर आपल्याला कोर्टात जावेच लागणार नाही सिंधू. तेव्हा आता सिंधू राघवकडे बघते आणि म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका, मधू जिवंत आहे याचा मी लवकरात लवकर पुरावा घेऊन येईल आणि लगेच मी तुम्हाला इथून बाहेर काढील. तर राघव आता खुश होऊन सिंधूकडे बघतो आणि प्रेमाने सिंधूचा हात आपल्या हातात घेतो. राघव म्हणतो की आय एम प्राऊड ऑफ यू सिंधू आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो सिंधू की तू माझी लाईफ पार्टनर झाली म्हणून. तर सिंधू सुद्धा खुश होऊन राघवकडे बघते आणि हसते. तेव्हा आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू व्यवस्थित त्या मधूची केअर टेकिंग करू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेव ती मधू खूप धूर्त आहे. राघव म्हणतो की त्यामुळे काहीही करताना बी अलर्ट राहा आणि काळजी घे, असं नको व्हायला सिंधू. राघव म्हणतो की तिला आपण काय करतो याचा संशय आला आणि तिने आपला डाव आपल्यावरच उलटवला तर असंही ती करू शकते बरं का, असं राघव आता सिंधूला सांगतो. सिंधू म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका, काही जरी झालं तरी मी तुम्हाला इथून बाहेर काढील, त्या मधूला मी जेलमध्ये टाकेन. राघव म्हणतो मला माहिती आहे आणि मला पूर्ण तुझ्यावरती विश्वास आहे सिंधू. राघव आता सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की सिंधू मी या प्रकरणामध्ये आणि या लढ्यात तुझ्यात सहभागी नाहीये, पण माझा कायम तुला सपोर्ट असणार आहे सिंधू. आणि त्यानंतर आता सिंधूने पोलीस स्टेशनमधून राजश्रीला फोन लावलेला असतो. सिंधूचा फोन येताच डोळे पुसत राजश्री फोन घेते आणि म्हणते की बोल ना सिंधू बाळा. तर लगेच सिंधू म्हणते की आई मधू जिवंत आहे. ते ऐकून राजश्रीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेचच राजश्री म्हणते काय अगं हे कसं शक्य आहे, तू खात्री करून घेतलीस का सिंधू. तर आता राजश्रीचे ते बोलणे ऐकताच काकू म्हणते की राजश्री अगं काय झालं. आणि लगेच राजश्री फोन चालू असताना काकूला म्हणते की सिंधू म्हणते मधू जिवंत आहे. ते ऐकताच काकू ऋतुजा रेश्मा तिघींनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता काकू राजश्रीला फोन स्पीकरवर टाकायला सांगताच आता राजश्री फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा आता फोन स्पीकरवर टाकताच काकू म्हणते सिंधू तुला कसं कळलं. तर सिंधू म्हणते सांगते. आणि सिंधू वासुदेवाच्या वेशात कशी धर्माधिकारीच्या घरी गेली आणि धर्माधिकारी बरोबर तिचं कसं बोलणं झालं. त्यानंतर आता सिंधूला रूमच्या बाहेर काढून धर्माधिकारी कपाटाचा दरवाजा उघडून कसा दुसऱ्या रूममध्ये गेला याची सगळी हकीकत आता सिंधू ही राजश्री आणि काकूला फोन स्पीकरवर टाकून सांगत असते. श्रीकांत आतमध्ये जाताच आपण कसा दरवाजा उघडून त्या कपाटा शेजारी गेलो आणि त्या कपाटाचा दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन पडद्या बाजूला करताच आपण कसे मधूला बघितले हे सगळे आता सिंधू राजश्री आणि काकूला सांगते.
आणि ती सगळी हकीकत ऐकताच आता राग येऊन काकू म्हणते की काय नीच बाई आहे ही. तर आता राजेश्री म्हणते हो ना, त्या मधूवरती किती प्रेम केलं होतं आपण वहिनी, आणि एवढी पाताळ यंत्री निघेल राणी असं मला कधीच वाटलं नव्हतं. राग येऊन रेश्मा म्हणते की काकू, राघव त्यांना मिळाला नाही ना म्हणून त्या आपल्याकडून आता असा बदला घेत आहेत. तर आता लगेचच सिंधू राजश्रीला म्हणते की एखादी गोष्ट जर मधूला स्वतःहून मिळाली नाही तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते, आणि आई त्यासाठी आता आपल्याला सावध राहायला हवं. काकू म्हणते की सिंधू तू अगदी बरोबर बोलते. तर सिंधू म्हणते की मधू जिवंत आहे ना हे सत्य तिला अजिबात कळता कामा नये काकू. तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही तर राघवला सोडवणं खूप अवघड होईल बरं का. ते ऐकून पुन्हा घाबरत राजश्री म्हणते की नाही सिंधू, आम्ही कुणालाच नाही सांगणार, पण तू सुद्धा सिंधू स्वतःची काळजी घे बरं का. तर सिंधू म्हणते हो आई. काकू म्हणते की आणि तिकडे काय होतंय ते सिंधू फोनवर कळवत राहा बरं का. तर सिंधू म्हणते की हो काकू, तुम्ही माझी काही काळजी करू नका. आणि राजश्रीने फोन ठेवताच आता काकू विचार करते आणि म्हणते की मी अशा नाटकी आणि ढोंगी मुलीला प्रेम केलं तिच्यावरती आणि तिला आपल्या घरी ठेवलं. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. त्या राणीवर मी मुलीसारखं प्रेम केलं आणि ती अशी उलट्या काळजाची निघाली. बघितलं का राजश्री, तू असे काकू बोलते. तेव्हा आता लगेचच ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलताय. त्या राणीला ना मला खलबत्त्यात असं कुटावंसं वाटतंय. ऋतुजा म्हणते मी काय म्हणते, आपण त्या राणीच्या घरी जाऊ आणि तिला चांगलंच धडा शिकू. तेव्हा आता रेश्मा म्हणते की मी सुद्धा येते. रेश्मा म्हणते की तिच्या घरी जाऊन तिला चांगली ठेचून काढूयात आणि तिला चापकाचे फटके देऊयात, आणि मग चापकाचे फटके देऊन तिला पोलिसांसमोर उभं करूयात, आणि आजच्या आज आपण राघव भाऊजींना न्याय मिळवून देऊ. त्याचं काय. तर लगेचच राजेश्री म्हणते की अगं रेश्मा, पण मग त्यानंतर पोलीस तुला घेऊन जातील त्याचं काय. तर लगेच रेश्मा म्हणते काय बोलताय तुम्ही. रेश्मा म्हणते मला का पोलीस पकडून नेतील. तर राजेश्री म्हणते हे बघ, दुसऱ्यावरती हात उगारणं गुन्हा आहे, कळलं का तुला. तेव्हा आता राजेश्री म्हणते की आपण कायदा हातात घ्यायचा नाही, आणि काकू म्हणते राघवला सुद्धा ते आवडणार नाही. काकू म्हणते तुम्ही काही काळजी करू नका, देव आपल्या पाठीशी आहे आणि वेळोवेळी हे सिद्ध सुद्धा झालंय. तर लगेचच काकू म्हणते की हे बघ रेश्मा, देवाच्या काठीला आवाज नसतो, पण जेव्हा ती वाचते ना तेव्हा ती सगळ्या कर्मांचा हिशोब चुकता करते. पुण्याचा विजय होतो आणि पापाचा नायनाट होतो, एवढं तू लक्षात ठेव रेश्मा. इकडे आता सिंधू ही DIG सरांकडे येते आणि DIG सरांना सगळं हकीकत सांगत म्हणते की सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना राघव निर्दोष आहे. ते ऐकून आता DIG सर म्हणतात की सिंधू हे सगळं खरं झालं, पण त्यासाठी आपल्याला पुरावा लागेल. तेव्हा आता सिंधू म्हणते की अगदी ठोस पुरावा आहे सर. तर आता लगेचच DIG सर म्हणते कोणता. तर लगेचच सिंधू म्हणते की स्वतः मधू पुरावा आहे. ते ऐकताच आता DIG सरांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. डोळे मोठे करत DIG सर आता सिंधूकडे बघू लागतात. लगेच हसत सिंधू म्हणते की मधुराणी देशपांडे जिवंत आहे. ते ऐकताच DIG सरांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता वासुदेवाचा वेश धारण करून आपण कसे मधूच्या घरी गेलो, आणि त्या ठिकाणी आता कपाटाच्या आतमधील चोर दरवाजातून पडद्याच्या आडून आपण कसे मधू जिवंत असल्याचे बघितले, याची सगळी हकीकत आता सिंधू ही DIG सरांना सांगते. ती ऐकून आता DIG सरांना देखील भयानक धक्का बसलेला असतो. मधू ही एवढ्या खालच्या थराला जाईल याची त्यांना पुसट देखील कल्पना नव्हती. हे आता DIG सरांच्या सुद्धा चांगलं लक्षात आलेलं असतं, आणि मधूची हुशारी आता DIG सरांसमोर सिंधूने दाखवलेली असते. सिंधू म्हणते की मी स्वतः त्या मधूला बघितलं, ती जिवंत आहे तर आहेच, पण तिला साधं थोडं खरचटलेलं देखील नाही DIG सर. राघवला त्रास देण्यासाठी तिने आणि तिच्या घरच्यांनी मिळून हा सगळा प्लान केलाय सर, असे सिंधू DIG सरांना सांगते. तेव्हा आता DIG सर म्हणतात की सिंधू हा सगळा एव्हिडन्स सिद्ध करण्यासाठी पुरावा लागतो, तुला माहिती आहे ना. तर आता सिंधू म्हणते की सर मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय, आणि मला वाटतंय की या केससाठी हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. तर DIG सर म्हणतात की सिंधू तुला कळत कसं नाही. तेव्हा आता DIG सर म्हणतात की सिंधू तुला भात झाला असेल. तर आता सिंधू म्हणते की सर मधूच्या रूममध्ये म्हणजे तिच्या घरामध्ये एक सिक्रेट रूम आहे, आणि त्या रूममध्येच मधू आहे, आणि मधू जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी सर मला तुमच्या मदतीची गरज आहे, असे सिंधू DIG सरांना सांगते.
तेव्हा आता सिंधू म्हणते की मधू जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा आहे. तुम्ही जर काही ॲक्शन घेतली तर आपण हे सिद्ध करू शकतो. तर आता डी-आय-जी सर विचार करू लागतात. तर आता सिंधू डी-आय-जी सरांकडे बघत म्हणते की काय झालं सर? तर लगेच हात करत डी-आय-जी सर म्हणतात की सिंधू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. डी-आय-जी सर म्हणतात की हे बघ सिंधू, तुला राघवला निर्दोष सिद्ध कदाचित तो इनोसंट असेल देखील. डी-आय-जी सर म्हणतात की सिंधू, तू मला जी इमॅजिनरी स्टोरी सांगते ना, ती ऐकून तुला असं वाटतं का मी माझी सगळी पोलीस फोर्स कामाला लावायची? डी-आय-जी सर म्हणतात की असं जर तुला वाटत असेल ना सिंधू, ते मला शक्य नाहीये. डी-आय-जी सर म्हणतात की अगं सिंधू, ही फिल्मची स्टोरी वाटते आणि जर धर्माधिकारी सरांना हे कळलं तर ते तुझ्या विरुद्ध स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील सिंधू. तुला कळतंय का? असे डी-आय-जी सर आता सिंधूला सांगतात. डी-आय-जी सर म्हणतात की सिंधू, कदाचित ते तुला जेलमध्ये सुद्धा टाकू शकतात. तर लगेचच सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता सिंधू ही जेलमध्ये राघवच्या सोबत असताना धर्माधिकारी तिथे येतो आणि लगेच धर्माधिकारी सिंधूला म्हणतो की सिंधू, तू किती जरी या राघवला सोडवण्याचा प्रयत्न केले ना, तरी आजच्या आज मी या राघवला फाशी देऊ शकतो. तेव्हा आता लगेचच सिंधू धर्माधिकारीला म्हणते की मामाश्री, एवढी काय घाई आहे आणि मला तुम्ही चॅलेंज देऊ नका. तुम्ही जर मला हे असं चॅलेंज देत असेल ना, तर मीही तुम्हाला चॅलेंज देते की मधू जिवंत आहे हे मी सुद्धा आजच्या आज तुम्हाला सिद्ध करून दाखवील. असे म्हणत सिंधू तेथून निघून जाते. तर राघव आता धर्माधिकारीला म्हणतो की तुम्ही सिंधूला चॅलेंज देऊ नका आणि सिंधूला चॅलेंज देऊन तुम्ही खूप मोठी चूक केली. ती ऐकताच आता धर्माधिकारी म्हणतो की अशा 56 सिंधू बघितल्यात मी. तर आता लगेचच राघव म्हणतो की तुम्ही 56 सिंधू बघितल्या असतील, पण माझ्या सिंधूला तुम्ही अजून बघितलंही नाही आणि ओळखलंही नाही. राघव म्हणतो कारण माझी सिंधू वाघीण आहे, वाघीण. ती तुला फाडून खाईन आणि सिंधू जे बोलते ना ते ती करूनच दाखवते, एवढं तू लक्षात ठेव. असे आता राघवने धर्माधिकारीला ठणकावून सांगितलेलं असतं आणि आता राघवचे ते बोलणे ऐकताच आता धर्माधिकारी राघवकडे बघू लागतो. तर आता वाघीण बनून श्रीकांतच्या चिंधड्या उडून मधूला कसे सगळ्यांच्या समोर सिंधू घेऊन येते आणि डी-आय-जी सरांना इमॅजिनरी वाटणारी स्टोरी आता सिंधू कशी खरी करून दाखवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.